हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे हाय हँडेड. हाय हँडेडचं काय डेफिनेशन आहे तर हॅव्हिंग अ फीलिंग ऑफ सुपिरियॉरिटी दॅट शोज इटसेल्फ इन अन ओव्हर बिअरिंग ॲटिट्यूड. सो हाय हँडेड म्हणजे काय होतं तर अधिकारशाही, जो जास्त अधिकार दाखवतो किंवा जो उद्धट आहे त्याला काय म्हटलं जातं, हाय हँडेड असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. सो हाय हँडेडचा अर्थ काय आहे, उद्धट किंवा अधिकारशाही. आणि काय म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीने इतर लोकांच्या भावना किंवा मतांचा विचार न करता केवळ आपल्या अधिकाराच्या जोरावर वागणे म्हणजे काय होतं, हाय हँडेड. सो हाय हँडेडचा अर्थ काय आहे, एखाद्या व्यक्तीने इतर लोकांच्या भावना किंवा मतांचा विचार न करता केवळ आपल्या अधिकाराच्या जोरावर वागणे, त्याला म्हटलं जातं हाय हँडेड. आणि जो उद्धट आहे किंवा जो अधिकारशाही आहे त्याला म्हटलं जातं हाय हँडेड. सो सिनोनिम्स काय आहेत हाय हँडेडचे, ॲरोगंट, अझम्प्टिव्ह, बम्प्टियस आणि कॅव्हलियर. सिनोनिम्स काय आहेत, ॲरोगंट, अझम्प्टिव्ह, बम्प्टियस आणि कॅव्हलियर. आणि अँटोनिम्स आहेत हंबल, लोली, मॉडेस्ट आणि अनप्रिटेन्शियस. ओके, अँटोनिम्स आहेत हंबल, लोली, मॉडेस्ट आणि अनप्रिटेन्शियस. आणि अर्थ काय होतो हाय हँडेडचा, एखाद्या व्यक्तीने इतर लोकांच्या भावना किंवा मतांचा विचार न करता केवळ आपल्या अधिकाराच्या जोरावर वागणे किंवा उद्धट असणे किंवा अधिकारशाही असणे त्याला म्हटलं जातं हाय हँडेड. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कॅनोरस. CANOROUS चं प्रोनाउन्सिएशन आहे कॅनोरस. सो कॅनोरसचं डेफिनेशन आहे हॅव्हिंग अ प्लीजिंग मिक्सचर ऑफ नोट्स. म्हणजेच जसं कोकिळा काय म्हणते, कोकिळा जेव्हा गाणं म्हणते तेव्हा काय करते, ती एका मंजूळ आवाजामध्ये ती कू कू करते. तर म्हणजे काय होते, कॅनोरस म्हणजे हॅव्हिंग अ प्लीजिंग मिक्सचर ऑफ नोट्स, म्हणजेच मंजूळ किंवा मधुर. तर कॅनोरस म्हणजे होते मंजूळ, मधुर किंवा सुमधुर, आनंददायी आवाज म्हणजे काय होतं कॅनोरस. सो कॅनोरसचे सिनोनिम्स आहेत युफोनिक, युफोनियस, हार्मोनियस आणि हार्मोनायझिंग. परत एकदा सांगते, याचं प्रोनाउन्सिएशन ऐकून घ्या तुम्ही. सिनोनिम्स काय आहेत कॅनोरसचे, युफोनिक, युफोनियस, हार्मोनियस आणि हार्मोनायझिंग. आणि अँटोनिम्स आहेत डिस्कॉर्डंट, डिसहार्मोनियस आणि डिसोनंट. डिसहार्मोनियस, डिसोनंट आणि डिस्कॉर्डंट हे अँटोनिम्स आहेत कॅनोरसचे. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे फॉर्मिडेबल. फॉर्मिडेबलचं डेफिनेशन आहे इन्स्पायरिंग फिअर ऑर रिस्पेक्ट थ्रू बीइंग इम्प्रेसिव्हली लार्ज, पॉवरफुल, इंटेन्स ऑर कॅपेबल. म्हणजेच फॉर्मिडेबल म्हणजे काय होतं तर भयंकर, भयंकर, महाभयंकर, भीतिजनक, फार मोठा आणि शक्तिशाली. याचा अर्थ काय होतो फॉर्मिडेबल. आणि फॉर्मिडेबलचे सिनोनिम्स काय आहेत, इंटिमिडेटिंग, फॉरबिडिंग, रिडाउटेबल आणि डॉन्टिंग. सिनोनिम्स आहेत फॉर्मिडेबलचे इंटिमिडेटिंग, फॉरबिडिंग, रिडाउटेबल आणि डॉन्टिंग.
आणि फॉर्मिडेबल म्हणजे काय होतं, भयंकर, महाभयंकर, भीतीजनक, फार मोठा आणि शक्तिशाली. आणि अँटोनिम्स आहेत फॉर्मिडेबलचे प्लीजंट लुकिंग, कम्फर्टिंग, इझी आणि वीक. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ट्युमल्टियस, TUMULTUOUS, ट्युमल्टियस. तर ट्युमल्टियसचं काय डेफिनेशन आहे, मेकिंग अन अप्रोर ऑर लाऊड, म्हणजेच अशांत असणे, खूप लाऊड असणे, खूप जास्त आवाज असणे, खळबळ असणे, गोंधळ असणे, त्याला काय म्हटलं जातं, ट्युमल्टियस. सो ट्युमल्टियसचं काय मिनिंग आहे मराठीमध्ये, अशांत किंवा गोंधळात, खळबळाट, अस्वस्थ किंवा अतिशय गलबला असलेले, म्हणजे काय होतं ट्युमल्टियस. ट्युमल्टियसचं काय मिनिंग आहे, तर मेकिंग अन अप्रोर ऑर लाऊड, म्हणजेच अशांत, गोंधळात, खळबळाट, अस्वस्थ, अतिशय गलबला असलेले. सो याचे सिनोनिम्स बघूया. ओके, सिनोनिम्स आहेत लाऊड, डिफिनिंग, थंडरस आणि थंडरिंग. काय आहेत सिनोनिम, लाऊड, डिफिनिंग, थंडरस आणि थंडरिंग. आणि अँटोनिम्स आहेत पीसफुल, अनइव्हेंटफुल आणि ऑर्डरली. ओके, सो काय होतं मिनिंग त्याचं ट्युमल्टियसचं, मेकिंग अन अप्रोर ऑर लाऊड किंवा कन्फ्यूज नॉईस, म्हणजे काय होतं मराठीमध्ये गोंधळलेलं, अशांत, अतिशय गलबला असलेलं किंवा खळबळाट आणि अस्वस्थ. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये काय आहे, फर्स्ट वर्ड ते आहे सुविनियर. सुविनियर म्हणजे काय होतं, समथिंग केप्ट ॲज अन रिमाइंडर ऑफ अन इव्हेंट, म्हणजेच आपण काही एखादी वस्तू आहे ते स्मरणार्थ ठेवतो. म्हणजे आपण कुठे जर गेलो, कुठे फिरायला गेलो, कोणत्या मंदिरामध्ये गेलो किंवा कुठे पण गेलो, बाहेरच्या देशात वगैरे गेलो, तर तिथली एखादी वस्तू असते ती आपण घेऊन येतो. तर ती कशासाठी घेऊन येतो की ती स्मरणार्थ राहायला पाहिजे, आपल्या स्मरणात राहायला पाहिजे की आपण तिथे गेलो होतो आणि तिथली आपण ती वस्तू आणलेली आहे. सो त्याचा अर्थ काय होतो, सुविनियर, म्हणजे स्मरणार्थ जतन केलेली जी वस्तू असते त्याला काय म्हटलं जातं, सुविनियर असं म्हटलं जातं. सो सुविनियर म्हणजे होते स्मरणार्थ जतन केलेली वस्तू म्हणजे होतं सुवेनियर. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे इनऑडिबल. इनऑडिबलचं काय मिनिंग आहे, तर अ व्हॉइस दॅट कॅन नॉट बी हर्ड, म्हणजेच असा आवाज जो ऐकू येत नाही त्याला म्हटलं जातं इनऑडिबल. जर आपण टीव्ही लावली आणि टीव्ही सुरू केली आणि आपण व्हॉल्यूम त्याचा 0 केला तर आपल्याला काय आवाज नाही येणार टीव्हीचा, म्हणजेच काय आहे टीव्ही ती इनऑडिबल आहे. सो इनऑडिबल म्हणजे काय होते, ऐकू न येणारा. इनऑडिबल म्हणजे होते ऐकू न येणारा, म्हणजेच इनऑडिबल. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, ACCELERATION. आणि ऍक्सेलरेशन म्हणजे काय होते मराठीमध्ये, प्रवेग किंवा गतिवर्धन किंवा वेगवाढ म्हणजे होतं ऍक्सेलरेशन. ओके, नेक्स्ट वर्ड आहे ऑपरेशन. ते ऑपरेशन वेगळं आहे आणि हे ऑपरेशन वेगळं आहे आणि स्पेलिंग पण दोघांची वेगळी आहे. सो हे ऑपरेशनची करेक्ट स्पेलिंग काय आहे, ऑप्शन डी, OPPRESSION. आणि याचा अर्थ काय होतो, तर जो जुलमी असतो किंवा दडपशाही असतो, जुलूम, निष्ठुरपणा, क्रूरता किंवा अत्याचार म्हणजे काय होतं ऑपरेशन. OPPRESSION हे करेक्ट स्पेलिंग आहे ऑपरेशनची. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे बॅक बर्नर. बॅक बर्नरचं मिनिंग काय आहे, पोस्टपोन कन्सिडरेशन ऑफ ऑर ऍक्शन ऑन,
तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? बॅक बर्नरचा एखादी गोष्ट तात्पुरती किंवा काही काळ सोडून देणे किंवा तिचे प्राधान्य कमी करणे म्हणजे काय होतं? बॅक बर्नर. बॅक बर्नरचं मीनिंग काय आहे मग? एखादी गोष्ट तात्पुरती किंवा काही काळ सोडून देणे किंवा तिचं प्राधान्य कमी करणे म्हणजे होतं बॅक बर्नर. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे बॅक टू बॅक. बॅक टू बॅकचं काय मीनिंग आहे? सो कन्झिक्युटिव्हली इन सक्सेशन म्हणजे काय होतं? एका मागून एक किंवा सलग म्हणजे होतं बॅक टू बॅक. बॅक टू बॅक फारच इझी आहे, सगळ्यांनाच माहिती असतं. बॅक टू बॅक म्हणजे होते एका मागून एक किंवा सलग म्हणजे होतं बॅक टू बॅक. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. मिसस्पेल्ड वर्ड पाहिलेले आपण, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि जे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स पाहिलेले आहेत त्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठी मीनिंग परत एकदा तुम्ही वाचून घ्या, नोट डाऊन करत चला. आधीचे जे वर्ड्स झालेले आहेत ते सुद्धा रिवाइज करत चला. आणि जे मी तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन सांगितलेले आहे, काही वर्ड्स थोडे प्रोनाऊन्स करायला हार्ड होते आज, सो त्याचे प्रोनाऊन्सिएशन तुम्ही परत एकदा वाचून घ्या. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ते तुम्ही मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता त्याचे प्रोनाऊन्सिएशन जर तुम्हाला आठवत नसेल तर. आणि जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला ते करेक्ट प्रोनाऊन्स करता येईल. आणि सोबतच जे वर्ड्स आहेत त्याचे तुम्ही सेंटेन्स सुद्धा तयार करत चला, त्यामुळे तुम्हाला वर्ड कोणत्या सेंटेन्समध्ये कसं फ्रेम करायचा ते सुद्धा तुम्हाला कळेल. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा जे ऑलरेडी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत आहे किंवा जे स्टार्ट करणार आहेत. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.